संत सेवालाल महाराज एक द्रष्टा, एक वैचारिक क्रांतीचा नायक. भारतभूमी संतांची, महात्म्यांची आणि समाज प्रबोधन करणाऱ्या महामानवांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीत अनेक संतांनी आपल्या विचारांनी समाजमन घडवले, अंधश्रद्धा दूर केल्या आणि मानवतेचा दीप प्रज्वलित ठेवला. अशाच संत परंपरेतील एक तेजस्वी, द्रष्टे आणि समाज जागृती करणारे संत म्हणजे संत सेवालाल महाराज होत. बंजारा समाजाचे धर्मगुरू म्हणून त्यांचे स्थान केवळ धार्मिक नसून सामाजिक, नैतिक आणि वैचारिक मार्गदर्शक म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. द्रष्टा म्हणजे केवळ भविष्य कथन करणारा नव्हे, तर वर्तमानातील परिस्थितींचे सूक्ष्म निरीक्षण करून भविष्यातील परिणामांचा तर्कशुद्ध विचार करणारा चिंतक. भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचे भकीत सांगणारे ते द्रष्टे. वातावरणापलीकडे जाऊन सर्व पाहू शकणारे ते द्रष्टे. संत सेवालाल महाराज हे अशा प्रकारचे एक द्रष्टे संत होते. त्यांनी समाजातील रूढी, अंधश्रद्धा, हिंसक प्रथा आणि नैतिक अधपतन यांचा अभ्यास करून मानवजातीला योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांची वाणी त्रिकाल सत्य मानली जाते. त्यांनी दिलेली शिकवण शतकानुशतके बंजारा समाजाच्या जीवन पद्धतीत रुजलेली दिसते. त्यांचे विचार केवळ आध्यात्मिक नव्हते, तर ते सामाजिक सुधारणा आणि मानव कल्याण यावर आधारलेले होते. त्यांनी मानवाला जागरूक राहण्याचा संदेश दिला. आज आपण जे करतो त्याचे परिणाम भविष्यात भोगावे लागतात. ही त्यांची भूमिका आधुनिक पर्यावरण जागृती आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या संकल्पनांशी सुसंगत वाटते. संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुलालडोडी तांडा, तालुका गुत्ती येथे झाला. त्यांच्या आजोबांचे नाव रामजी नायक आणि आजीचे नाव मंगली याडी, तर वडिलांचे नाव भीमा नायक आणि आईचे नाव धरमनी याडी होते. त्यांचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. लहानपणापासूनच त्यांच्यात करुणा, दया आणि प्राणीमात्राविषयी प्रेमभाव दिसून येतो. संत सेवालाल महाराज हे निसर्गपूजक